अमरावतीच्या मेळघाटमध्ये दरवर्षी रस्त्यांवर लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु कंत्राटदारांच्या वतीनं रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं केलं जातं आणि त्याचा उदाहरण जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। मेळघाटमधील सीमाडोह ते माकला हा संपूर्ण मुख्य रस्ता आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास 8 ते 10 दिवसांपूर्वी हा रस्ता खचलेला आहे। जवळपास रस्त्याचा कितीतरी भाग खचलेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आणि इकडे संपूर्ण खाई आहे, परंतु 8 दिवस झाले असताना देखील संबंधित विभागाने ह्या रस्त्याचं काम केलं नाही। थातूर मातूर या ठिकाणी छोट्या प्रमाणात आपण बघू शकतो काळ्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। रात्रीचा जर वेळ असला तर अचानक जर एखादं वाहन जर या ठिकाणाहून आलं तर थेट या खाईमध्ये जाण्याची शक्यता आहे, मोठा अपघात देखील होऊ शकतो। परंतु कुठलीच उपाययोजना अजूनही संबंधित विभागाने केली नाही। या भागातले काही नागरिक आपल्या सोबत आहेत। किती दिवसांपासून हा रस्ता खराब आहे? दादा खूप दिवस झाले दादा, करीबन 1 साल होते है। 1 वर्षापासून असंच आहे? हो, आपण बघू शकतो मी 8 दिवस म्हटले पण हा सांगतोय की 1 वर्षापासून आहेत। काय त्रास होतो या रस्त्याने वाहन चालवत असताना? खूप त्रास होतो दादा। मैं बहुत त्रास होता, इधर रोड बरोबर नहीं बनाए करके, उधर रास्ता देखना। पूरा रास्ता ऐसे ही खराब है क्या गांव का? पूरा रास्ता ऐसे खराब नहीं है, या म्हणजे गड्ढे गड्ढे बहुत सारे हो गए, लेकिन जल्दी सुधारते नहीं इधर के लोग। सुधारतीच नहीं? नहीं, और मेलघाट में ही परेशानी बहुत है। अच्छा, हाँ। कौन सा गांव है आपका? माखला गांव है। आगे के गांव की क्या परिस्थिति है रास्ते की? आगे के गांव की तो उससे भी खराब है, इससे आगे और चौन खड़ी है, उधर से इससे भी ज्यादा है। डर नहीं लगता ऐसे रास्ते से रोज जाना आना करते हैं? डर तो लगता है, लेकिन अब क्या करता है, हमको इधर आदिवासी मेलघाट लोग रहते, इधर कोई देखने वाला नहीं रहता, इसलिए। सरकार तो बोलती है कि यहाँ के रास्ते हम अच्छे बनाते, ये बनाते वो बनाते। सरकार को बोलते हैं, लेकिन सुधारते करके बोलते हैं, और बोलते सुधारते करके बोलते हैं, लेकिन सुधारते ही नहीं वो। अच्छा काम नहीं करते लोग इधर? अच्छा काम तो करते हैं, सुधारने के लिए बोलते हैं, इधर आते हैं सरकार, हम रास्ता सुधारने के लिए बोलते हैं, तो उन्हें बोलते हैं सुधारेंगे करके, पर सुधारते ही नहीं, उनको कब सुधारेंगे पता नहीं। 1 साल से खड्डा है? हाँ, 1 साल से खड्डा है। क्या करते हो आप? मैं तो कॉलेज करता हूँ। अच्छा, कहाँ पढ़ाई करते? अभी पुणे में। अच्छा, पण बघू शकतो आदिवासी तरुण आहे, सांगतोय मी म्हटलं 8 दिवस झाले, पण माहिती अशी मिळते यांनी सांगितलं की 1 वर्षापासून अशा पद्धतीनं हा खड्डा आहे। प्रशासनाला दिसत नाही का? जीव गेल्यानंतर या खड्ड्याची दुरुस्ती होणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण बघू शकतो लंबी खाई या बाजूने, संपूर्ण रस्त्याच्या बाजूने लंबी खाई आहे आणि या धोकादायक संपूर्ण हे वळण आणि या धोकादायक वळणावर अशा पद्धतीनं रस्ते खचलेले आहेत। या भागातला हा पहिलाच खचलेला रस्ता नाही, तर ठिकठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते रस्ते खचलेले आहेत। जवळपास जर पाणी आणखी मोठ्या प्रमाणात पाणी आलं तर या माखला गावचा संपर्क देखील तुटू शकतो। आपण बघू शकतो अशा पद्धतीनं आज संपूर्ण हा रस्ता कोरला गेलेला आहे। निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते संपूर्ण या भागामधील रस्त्यांवर होत असल्याचं आदिवासींचं म्हणणं आहे। आपण बघू शकतो पुन्हा एकदा अशा पद्धतीने मोठी खाई जी आहे ती या ठिकाणी पडलेली आहेत आणि अजूनही संबंधित विभागाने जे आहे ते या ठिकाणी दुरुस्तीचं काम केलं नाही। फक्त या ठिकाणी छोटे हा काड्या लावून दिलेले आहे, परंतु अचानक जर रात्रीच्या वेळेला एखादं वाहन किंवा 2 वाहन आमने सामने जर या ठिकाणी आले तर अपघात होणं जे आहे ते अटळ आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, सीमाडोह माखला रोड, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।